गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री US मार्केटमध्ये काय झाले त्याआधी जाणून घेऊयात. तर US मार्केट हे बऱ्यापैकी गॅप डाऊन ओपन झालं होतं, परंतु तिथून आपल्याला रिकव्हरी पाहायला मिळाली, परंतु तरीही तिथे US मार्केट हे रेडमध्येच क्लोज आहे. ओके, परंतु US मार्केट रेडमध्ये क्लोज असण्यामागचं बेसिकली कारण आहे दोन. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तेलाचे भाव पुन्हा भडकलेत. ऑइल ऑलमोस्ट पुन्हा $105 आसपास जाऊन पोहोचलेलं आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा धोक्याची घंटा आपण म्हणू शकतो. आणि तसं होण्यामागचं कारण म्हणजे USनं इराणच्या बोटींवरती केलेला हल्ला. कारण आपल्याला माहीत आहे की USनं जे ब्लॉकेड केलेलं आहे त्यामुळे इराणच्या बोटीसुद्धा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये फिरत आहेत. परंतु इराणच्या बोटींवरती जे काही USनं ब्लॉकेड केलेलं आहे तर त्यांच्याकडनं हल्ला करण्यात आला. त्यामुळे ही गोष्ट जर आपण पाहिली तर ही पुन्हा युद्ध चिघळवण्याची दिसते. आणि ट्रम्प कालपर्यंत म्हणत होते की शुक्रवारी म्हणजे आजपासून आम्ही पीस टॉक करू, परंतु तसे कुठलेही चिन्ह अजून तरी दिसत नाही आहेत. ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की इराणमध्ये दोन गट पडलेत. एक जे सिव्हिलियन गव्हर्नमेंट आहे तर ते आमच्याशी चर्चा करायला तयार आहे, परंतु IRGC जे आहे तर ते त्यांना चर्चा करू देत नाही आहे. तर मग आता यावरती काय तोडगा निघतोय, काय होतंय काय नाही हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यातल्या त्यात आज आहे वीकली लास्ट ट्रेडिंग डे. त्यानंतर 2 दिवस सुट्टी आहे आणि मोस्ट लाईकली या 2 दिवसांदरम्यान काही ना काहीतरी मोठी अपडेट येण्याची पॉसिबिलिटी आहे. आता या दोन गोष्टींमुळे काय झालं आहे, US मार्केट डाऊन झालं आहे. जर आपण एशियन आणि युरोपियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली तेही डाऊनच आहेत. परंतु काल आपल्याकडे जो फॉल आला तर त्याच्यामागे रिझन काय होतं, तर त्याच्यामागे बेसिकली रिझन होतं ते म्हणजे UBSनं दिलेला एक रिपोर्ट. UBSनं सलग एका महिन्यामध्ये दोनदा इंडियाला डाऊनग्रेड केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की वाढते ऑइल प्राइसेस आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे इन्फ्लेशन इन्क्रीज होण्याचा धोका आहे आणि त्यामुळे कंपन्यांचे अर्निंग्स जे आहेत तर ते कमी होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांनी इंडियाला डाऊनग्रेड केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काल पुन्हा एक सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये पाहायला मिळालं. जर आपण FISDIचा डेटा जर पाहिला तर काल अगेन FISनं ऑलमोस्ट 3,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1,000 कोटींच्या आसपास बाईंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सध्या जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर ते मार्केटला जास्त सपोर्ट करताना दिसत नाही आहेत. तर मग पाहूयात की आज काय होतं ते. तर आजचा दिवस हा जास्त मोठा आहे आणि महत्त्वाचा देखील, कारण आज आहे आफ्टर मार्केट रिलायन्सचा रिझल्ट आणि रिलायन्स त्यामध्ये काय काय अनाऊन्समेंट करतं त्याच्याकडे पूर्ण भारताचं लक्ष आहे असं म्हणा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणारा जिओचा IPO. त्या संदर्भातले काही कन्फर्म डिटेल्स जर समजा त्यांनी दिले किंवा कुठल्या महिन्यामध्ये ते IPO आणणार आहेत, मोस्ट लाईकली आता जे काही रुमर्स चालू आहेत किंवा बातम्या चालू आहेत त्याप्रमाणे ते मे महिन्यामध्ये IPO घेऊन येणार आहेत. तर मग या गोष्टी पुन्हा एकदा त्यांनी किती व्हॅल्युएशन ठेवले, काय झाले, काय असेल प्राईस बँड वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर रिलायन्ससाठी आजचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे. जर आपण आता बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर फार पॅनिक सिच्युएशन नाही आहे, परंतु काल रात्री जो इन्फोसिसचा रिझल्ट आला त्यामुळे मात्र इन्फोसिसचा जो EDR USमध्ये काम करतो तर ऑलमोस्ट 4-4.5% डाऊन आहे. त्यामुळे आज इकडे IT स्टॉक्समध्ये खूप जास्त सेलिंग प्रेशर आपल्याला अगेन पाहायला मिळणार आहे. तर मग इन्फोसिस डाऊन होण्यामागचं कारण काय, तसं जर पाहिलं तर इन्फोसिसचा रिझल्ट हा सगळ्याच मॅट्रिक्सवरती एस्टिमेशन बीट करून गेलेला आहे. म्हणजे तसं पाहिलं तर रिझल्ट चांगला लागलेला आहे, परंतु मार्केटला एकच गोष्ट आवडली नाही, ती म्हणजे त्यांनी दिलेलं रेव्हेन्यू गायडन्समध्ये मार्केटची अपेक्षा अशी होती की 2 ते 4% आसपासचं प्रोजेक्शन ते देतील रेव्हेन्यू गायडन्समध्ये इन्क्रीजचं, परंतु त्यांनी केवळ 1.5% रेव्हेन्यू गायडन्सचं इन्क्रीमेंट दिलेलं आहे येणाऱ्या या वर्षासाठी. त्यामुळे ही गोष्ट अगेन तिथे डिस्क्रिशनरी स्पेंडिंग जे आहे USमध्ये किंवा इंग्लंड वगैरे या ठिकाणी तर ते फार होत नाही आहे हे आपल्याला दाखवत आहे. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर मार्केटमध्ये IT स्टॉक्समध्ये पुन्हा एकदा एक सेलिंग प्रेशर पाहायला मिळतं. त्यामुळे IT स्टॉक्स काही आपल्याला चांगले परफॉर्म करताना दिसत नाही आहेत. जर आता आपण टेक्निकली जर पाहिलं
तर अपसाईडला 24,500 या ठिकाणी आपल्याला खूप जास्त कॉल रायटिंग पाहायला मिळतं आणि डाऊन साईडला जर पाहिलं तर 24,000वरती आपल्याला पुट रायटिंग पाहायला मिळते. म्हणजेच काय की 24,500 ते 24,000 या दरम्यान मार्केट राहण्याची मोस्ट लाईकली प्रोबॅबिलिटी आहे. आता आजही मार्केट थोडंफार डाऊन साईड पकडू शकतं, परंतु आता जेव्हा मार्केट सपोर्टवरती येईल तर तेव्हा तिथे कशा पद्धतीने मार्केट रिॲक्ट करतं आहे ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आज मार्केटवरती लक्ष ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि प्लस म्हणजे रिलायन्स. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल. हार्डली एक 20-30 पॉईंट आयदर पॉझिटिव्ह आयदर निगेटिव्ह, परंतु यापेक्षा जास्त काही नाही. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.